नमस्कार. अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत उपवास स्पेशल वरईचा उपमा. कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन बनणारा हा वरईचा उपमा आपण कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता एकदम झटपट नाश्त्यामध्ये परफेक्ट असा हा उपवासाचा स्पेशल वरईचा उपमा आपण इथे बनवणार आहोत. मंडळी, ह्या पद्धतीची वरईची उपमा कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा अगदी सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपी बनवूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे 1 वाटी भगर आणि 2 मिरच्या, 1 बटाटा त्याची साल काढून आपण घेतलेले आहोत, 2 टमाटर इथे लागणार आहे. चवीनुसार आपण घ्यायचं आहे. जर तुम्हाला टमाटर उपवासाला काही जणांना चालत नसतं, ते नाही वापरलात तरीही चालेल. तर आमच्या भागात टमाटर खाल्ले जातात. तुमच्या भागात खात नसेल तर तुम्ही टमाटर न वापरता मिरची आणि बटाटा घालून बनवू शकता. टमाटर एकदम बारीक असं आपण कापून घ्यायचं. मिरची देखील आपल्याला रेग्युलरी उपमाला कसं घालतो त्याच पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. अगदी झटपट आणि पटकन बनण्यासाठी आपण दुसऱ्या गॅसवर गरम पाणीही ठेवायचं आहे. गरम उकळतं पाणी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पटकन आपली ही रेसिपी कमीत कमी 5 ते 10 मिनटात तयार होते. तर सगळ्यात आधी आपण कढई ठेवून घेऊयात. कढई छान गरम होऊ द्यायचं आहे. कढई छान तापली की त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. तर आता आपण तेल घालून घ्यायचं. तुम्ही इथे पाहू शकता एकदम गरम झालेली आहे. आता आपण तेल घालून घ्यायचं. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने नाश्त्यामध्ये हा उपमा बनवू शकतो. उपवास स्पेशल आहे. उपवास जसं आज एकादशी आहे, आषाढी एकादशी निमित्त आज स्पेशली उपमा बनवलेला आहे. तुम्ही ही उपमा कधीही बनवू शकता. पहा, छान तेल गरम होऊ द्यायचं आहे. आता आपण मिरच्या घालून घ्यायचं आहे. मिरच्या घालून घ्यायच्या. मिरच्या व्यवस्थित तळू द्यायच्या. त्यानंतर आपण टमाटर घालून घेऊयात. 1 टमाटर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने. तर पहा, इथे आपला हा टमाटर व्यवस्थित मऊ झाला पाहिजे या पद्धतीने आपण परतून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि पटकन बनणारा हा सोपा आणि अगदी सहज बनणारा हा वरईचा भात उपवासाला तुम्ही बनवू शकता. आता आपण हे व्यवस्थित टमाटर व्यवस्थित मऊ झालेले आहेत. आपण बटाटे कापून घेतलेले आहेत, बारीक बारीक असे कापून घेतलेले आहेत. ते पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्त परतून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता बटाटा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तोपर्यंत आपण हलवत राहायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात. 1 चम्मच मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. कोणीही पहिल्या प्रयत्नात अगदी सहज बनवू शकतो. आता आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घ्यायचं आहे. ओबडधबड ठेचलेली शेंगदाण्याची कूट आपण यामध्ये घालून घेऊयात. 2-3 चम्मच आपण यामध्ये घालून घ्यायचं. आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. तर पहा, या पद्धतीने आपले हे बटाटा वगैरे सगळं शिजलेलं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं. आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं. तर 1 वाटी भगरला आपल्याला 2 ग्लास पाणी लागतात. वरईच्या भाताला किंवा उपम्याला पाणी जास्त लागतं. आपण 1 वाटी इथे वरईचा भात घेतलेला आहे, तर त्याला आपल्याला 2 ग्लास पाणी इथे घालावे लागणार आहे. तर इथे मी पाणी घालून घेतला 2 ग्लास आणि वरईचा भात स्वच्छ धुवून घेतला. स्वच्छ धुवून यामध्ये घालून घेतला. पहा, या पद्धतीने आता आपण शिजवून घ्यायचं आहे. उकळलेले पाणी, गरम पाणी यामध्ये ओतल्याने पटकन उपमा तयार होतो.
मंडळी तुम्हीही भगर रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे. अगदी सहज आणि परफेक्ट बनणारी ही भगरची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण थोडंसं मीठ घालून आपण याला बंद करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी आपण याला शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटानंतर पुन्हा आपण एकदा उघडून चेक करूया की आपला हा भगर शिजला आहे की नाही. तर पहा, आपला हा भगर आणखीन शिजलेला नाही आहे, तर आणखीन आपण 2 मिनटासाठी यावर झाकण ठेवून घेऊयात. अगदी झटपट आणि पटकन बनतो मंडळी. कमीत कमी याला बनवायला आपल्याला लागणार आहेत 5 ते 10 मिनिटं लागतात मंडळी. फक्त सकाळच्या घाईघाईत तुम्ही हे बनवू शकता उपवास असल्या दिवशी. तर पहा, इथे मस्त असा आपला हा उपमा तयार झालेला आहे. पाहू शकता मंडळी, या पद्धतीने आपला हा उपमा तयार झालेला आहे. खूपही आपण यावर पाणी चून घ्यायचं नाही, थोडंसं पातळच ठेवायचं आहे. पहा, या पद्धतीने आपला हा उपमा इथे तयार झालेला आहे. आता काढून घ्यायचं आहे. परफेक्ट भगरचा उपमा इथे तयार झालेला आहे. वरईचा भात तयार झालेला आहे मंडळी. सकाळच्या नाश्त्यामध्ये बेस्ट आणि लाईटली आहे. तुम्ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय ते नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा मंडळी, आता आपला हा उपमा तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये गरमागरम सर्व करून घेऊयात. पाहू शकता, या पद्धतीचा हा आपला उपमा तयार झालेला आहे. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी जराही आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर अशा अनेक वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर पहा, गरमागरम भगरसोबत आपण निंबू घेऊ शकतो खायला. गरमागरम निंबू पिळून आपण खाल्लात तर भन्नाट लागतो. उपवासाचा एकदम स्पेशल डिश तयार होतो. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मंडळी, तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे नक्की कमेंट करून कळवा. आमच्या सोलापूरच्या रेसिपीज अस्सल गावरान आणि अस्सल चवीची आपल्या चॅनलवर येतच राहतील. चला तर भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि आनंदी राहा, निरोगी राहा. पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जराही आवडला असेल तर जाता जाता लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.